त्या ट्रॅक्टरवर ठेवलं पोराला या आणि कसं काम करते काय माहिती हां पहा आता आहे आता ट्रॅक्टर उभं करून त्याला पुढं गेला का नाही काय समजून नाही राहिलं बरं काय बजेट काय नाही ते अरे का हो पाटील काय गडबड बाबा आज अचानक फिरत आले वाटते डोकं लावायला कारण आता काय म्हणते काय तो सांगा जरा का हो फिरत आता काय बजेट आहे बाबा कसं काय चक्कर इकडं अहो काय नाही पाटील तुमच्याकडे झालं होतं ते म्हणलं आपलं कसं आहे पेरणीचं बजेट बसवा ना हां म्हणलं मी काय म्हणतो आता कसं आहे आपल्याला पेरणी यंदा लवकर करणे जरा त्याच्यामुळे म्हणलं आता एक शब्द हटकून ठेवा हो नाहीतर पुढे तुम्ही दुसरीला जा असाल व मायावाली पंचायत करसाल मग नाही अजून त्यांना चालू तर होऊ द्या करून देऊन तुमचं बिन काल ताण घ्या तुम्ही आहेच ना आपल्या ट्रॅक्टर आता मग तुम्ही फक्त मग एक दिवस सांगा मला आधी की बा मला आमच्याकडे उद्या या का परवा या अशी फुरसत मिळाली ते तुमचं करून देऊ आपण 2 दिवसात पेरणी मोकळी तिकडे काय ताण घ्या तुम्ही लगे बरं मी काय म्हणतो तुम्ही ते प्लॉट लावणार होते कारण लावला का तो कपाशीचा प्लॉट मग हां का कपाशी लावला प्लॉट ते काल मस्त पाणी पडेल होतं आता 2 दिवसात उरकून घ्यायचं होते कामाधी तेच गडबडीत आता मजूर पाहा लागेल बा द्यावं लागेल प्लॉट लावून आता हो पाणी चांगलं झालं आता 2 दिवसाचा 2 दिवस चांगलं पाणी मस्त बजेट बसवलं पण आता काय सांगता पुढं काय माहीत पण कसं आहे प्लॉट लावून देणं आहे तर टोचून देणं आहे काय हो मग तिकडे आता बरं कोणता आणलं का बिजवान हां अंकुरचा लावून राहिले का भेंडीचं लावून राहिले बाबा हां मागच्या वर्षी दोन्ही होते वाटते तुमच्याकडे प्लॉट यंदा काय एकच एक काय नाही एकच घेतलं आहे अंकुरचं घेतलं ते आता पाहू आता काय होतं काय नाही तर मग तेच मी जाऊ द्या गडबडीत जरा मी पाहतो ते काय पोरायलं 7-8 जण असले तर ते आज क्लिअर करून घेतील ते हां बरोबर घ्या मग आज टोचून हां सांगा मला मी कसं आहे आमचं म्हातारं कालच लावून घेतलं म्हाताऱ्यानं गडबडीत तुमचं काय बा तुमची काय बरोबरी करा पाटील आम्ही तुमचं काय बजेट एका दिवसात क्लिअरच राहते बा सगळं मजूर हजर सगळे लोक हजर मग काय बरं चला येतो तुम्ही आता पाहतो काय बजेट आहे तिथं बरोबर या मग खपा काय बजेट बसते काय नाही तर देवा काय धंदा केला रे तू सगळं पाडधर केली रे वारे जणांना सगळं पत्र उडून गेली रे बापा मायामध्ये काय खरं नाही राहिलं आता काय करावं म्या लयच अवघड झालं बाबा आता इथं मजूर पाहू राहिले की ते पत्रावर टाकणे आता आजूबाजून काय करणं लावणे त्यासाठीच ते पायनी करून घेऊ राहिले थांबदर्शी ते आता आचार करणंच तर नाही अहो इकडे या ना हे पहा ना हे बारदाना टाकला हे पत्र उचलू लागणं मला चालना इकडे या ना आवर बरं का ते वजन उचलता येतं की एवढं ते पत्र लाकडं बापा तुम्ही ते मजूर पाहणार होते ते बी नाही पाहिलं नुसतं मला उचलायला लावून राहिले आपल्याला उचलत बापा ते वजन द्या त्या पकाला आवाज द्या ना पाती पोर काय करू लागते का तर नाही तर जा मजूर पहा पोर तुला सुधी रे बापा तू पक्के एका ढंगाचा तू आज काय एका ढंगाचा हा आता त्याला माहिती का वार वावदान आलं काल सगळं बारदाना पडला घर पडलं हा एका गावाकडे पाहायला हाय काय एखाद्या तरी कंपनीकडे येऊन पाहायसाठी हा आलं कोणी पाहिलं हा म्हातारा मेलं का जिथं काय येतं म्हातारावर किती एवढं मोठं संकट आलं हा घरदार पूर्ण पडून गेलं सगळे पत्र उडाली काय करावं म्या सांग बरं तू हा तुझ्या लाडान तो पोर वाया घाली फक्त ती करणं त्याच्या नावावर वावर हा तुमचंच लाड होता ते सगळा पोरायला पहिल्यापासून शाळा जायचं असले की घरी राहिलं की घरी ठेवून घेत होते त्याला करायला लागले ते घरी कामच नांद जाऊ दे घे बाबा आता इकडे ही पत्र पहिले उचलून ठेवू आणि मग ते कसं एक उचलून ठेवू मग कसं आहे ते लाकडं आणून मी 2-3 टिळी आणतो मग ते बांधून करू दुपारून आणि मग पत्र टाकून देऊ त्याच्यावर हा करतो मग आता वजे माझ्याकडून जसं होते तसं एखादा रोजदार सांगा तुम्हाला कोणी सोबती पाहिजेत ते मेडके गिडके तोडायला काही वज आणायला संग इथे बी लागते कोण तुमच्या हाताशी जाऊन पहा बरं एखादं पोरगं भेटतंय का तर आणि मग करा दोघं जण ते अरे पहा बरं आहे का घरी ते एकदा जाऊन अरे दुपारा टाइम आहे ते असेल घरी जावे एकदा त्याच्याकडे चक्कर मारून पाहिजे आहे का तो घरी तर तू कसं सापडते आता तू कामाचा माणूस आहे गेला असेल ट्रॅक्टरवरती पाटलाच्या घरी असेल का तू आता जाऊ तिकडे आपल्यालाच करणं नाही वजे आता जाऊ तिकडं घेऊ वजे करून आता पाहू आता उद्या काय बजेट बसते काय नाही तर नवीन पत्र तुम्ही आता मस्त हे कसे लई जुनी झाले तसे हवेनं कसं भुरकून उडून गेले आता काय ताळपत्र्या झाल्या त्या सगळ्यांना काय फायदा त्याचा आता जाऊ दे नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद